UEEचा सेकंड युनिट आपण स्टार्ट करत आहोत. युनिटचं नाव काय आहे? इलेक्ट्रिकल का इलेक्ट्रिक? इलेक्ट्रिक हीटिंग. कोणती हीटिंग? इलेक्ट्रिक हीटिंग. ओके. आणि या टॉपिकमध्ये आपल्याला किती कन्सेप्ट बघायचे? फक्त 6 कन्सेप्ट बघायचे. ओके. कदाचित तुम्हाला हाफच टॉपिक सिलेबस म्हणजे एक्झामला येईल, पण जर तुमचा झाला असेल कवर तर पूर्ण टॉपिक काय पूर्ण येणार आहे का? ठीक आहे. तर आपल्याला 1-2 दिवसामध्ये किंवा 3-4 दिवसामध्ये हा टॉपिक आपण संपू, फास्ट घेण्याचा प्रयत्न करू. पण समजणं गरजेचं आहे. डोंट वरी, टेन्शन घेऊ नका. आय विल कव्हर इच अँड एव्हरीथिंग्स. तर बघा, याच्यामध्ये 6 कन्सेप्ट आहेत. पहिले कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक हीटिंग. इलेक्ट्रिक हीटिंग म्हणजे काय ते बघायचे, त्याचे फायदे काय ते बघायचे, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ हीटिंग अँड मोड ऑफ इलेक्ट्रिक हीटिंग. याला आज आपण निपटून टाकू लगेच. ओके, हे कन्सेप्ट येते. त्याच्यानंतर रेजिस्टन्स हीटिंग. याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन अँड ऑपरेशन ऑफ डायरेक्ट रेजिस्टन्स हीटिंग, इनडायरेक्ट रेजिस्टन्स हीटिंग. त्याच्यानंतर डिझाईन ऑफ हीटिंग एलिमेंट, त्याचे न्यूमरिकल्स, हा पार्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आर्क हीटिंग. आर्क हीटिंगमध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट आर्क फर्नस आणि त्याचे ॲप्लिकेशन्स बघायचे. आर्क हीटिंग काय आहे, कन्सेप्ट, ते सगळं बघणार आहेत आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इंडक्शन हीटिंग. इंडक्शन शेगड्या पाहिल्या असतील ना तुम्ही, तर त्या शेगड्या कशा वर्क करतात, त्याचा वर्किंग प्रिन्सिपल बघायचा, त्याचं कन्स्ट्रक्शन बघायचे, त्याचे टाईप्स बघायचे. कोर टाईप हीटिंग, कोरलेस टाईप ऑफ हीटिंग. तर इंडक्शनचे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, कोर आणि कोरलेस अशा पद्धतीचे टाईप्स आहेत. त्याच्यानंतर डायरेक्ट डाय इलेक्ट्रिक हीटिंग. नॉन कंडक्टिंग मटेरियलला जर हीट करायचं असेल तर स्पेशल टाईपचे हीटिंग वापरतो, त्याला आपण डायइलेक्ट्रिक हीटिंग म्हणतो. त्याचं वर्किंग प्रिन्सिपल आणि ॲडव्हान्टेजेस बघायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर लिमिटेशन ऑफ डायइलेक्ट्रिक हीटिंग, ॲप्लिकेशन ऑफ डायइलेक्ट्रिक हीटिंग हे बघायचे. आता ॲप्लिकेशन कुठं वापरतात डायइलेक्ट्रिक हीटिंग? बेकरी प्रोडक्ट्स, बिस्किट, त्याच्यानंतर पाव वगैरे बनवण्यासाठी, भाजवण्यासाठी, तर आपण डायइलेक्ट्रिक हीटिंगचा वापर करतो. आणि त्याचे न्यूमरिकलसुद्धा बघायचे. हा तुमचा सिलेबसचा पार्ट आहे. ओके, सो दिस इज अ पार्ट ऑफ सिलेबस. आर वी गेटिंग दिस? तर 6 कन्सेप्ट आहेत, 1 बाय 1 आपण सगळं बघणार आहेत. टेन्शन घेऊ नका. इथे 2 टाईपचे न्यूमरिकल आहेत. इथे एक न्यूमरिकल आणि इथे एक न्यूमरिकल, UEEला न्यूमरिकल. ओके, दोन्हीपैकी एक परीक्षेला येणार म्हणजे येणारच. ओके, आता युनिट टेस्टला सुद्धा येणार आहे एक. त्यातला बी डिझाईनचा येऊ शकतो. डिझाईनमध्ये 3च न्यूमरिकल आहे, त्यातला एक मी सांगतो कोणता येतं. ओके, ताण घेऊ नका. आणि जवळपास ते काय कंडक्टिंग स्ट्रीप, सर्क्युलर आणि स्ट्रीप असे 2च टाईपचे आहेत. त्याच्यामुळे त्यातला एक 3 न्यूमरिकल आहेत पेपर पुस्तकामध्ये, त्यातला एक येईल. ओके, त्यातला एक येण्याची शक्यता कोणती जास्त आहे ते बघू आपण. ओके, आणि त्यातलं बी तुमच्या सरांनी किंवा मॅडमनी जे घेतलं असेल ते येण्याची शक्यता जास्त असते, कारण ते एक्झामिनर तेच टाकतात की जे त्यांनी घेतलं आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा सिलेबस आहे. चला आता स्टार्ट करू. पहिला सगळ्यात पहिले कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक हीटिंग. इलेक्ट्रिक हीटिंग म्हणजे काय? अशी हीटिंग जिथं आपण इलेक्ट्रिक सप्लाय वापरतो. अशी हीटिंग जिथं आपण इलेक्ट्रिक सप्लाय वापरतो आणि इलेक्ट्रिक सप्लायमुळे जी हीटिंग होते त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिक हीटिंग म्हणतो. वेन हीटिंग ऑफ मटेरियल बाय इलेक्ट्रिक सप्लाय देन दॅट हीटिंग इज नोन ॲज इलेक्ट्रिकल हीटिंग. अशी हीटिंग की जी इलेक्ट्रिक सप्लायमुळे होते त्या टाईपच्या हीटिंगला काय म्हणायचं आहे? इलेक्ट्रिक हीटिंग म्हणायचं. माझ्यासोबत भजन करा. वेन हीटिंग ऑफ मटेरियल बाय इलेक्ट्रिक सप्लाय देन दॅट टाइप ऑफ हीटिंग इज नोन ॲज इलेक्ट्रिक हीटिंग. समजलं? ओके, टेस्टेड. चला आता बघू आपण ॲडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रिक हीटिंग. इलेक्ट्रिक हीटिंग, साधं हीटिंग आणि इलेक्ट्रिक हीटिंगमध्ये काय फरक आहे? इलेक्ट्रिक हीटिंगमध्ये इलेक्ट्रिक सप्लाय लागतो. साध्या हीटिंगमध्ये आपण काय करतो? सरपण जाळतो, लाकूड फाटा, त्याच्यानंतर गवऱ्या जाळतो, त्याच्यानंतर गॅस जाळतो, त्याच्यानंतर पेट्रोल डिझेल सारख्या फ्यूल जाळतो आणि त्यापासून काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतो. ओके, तर त्यापेक्षा इलेक्ट्रिक हीटिंग बेटर का आहे? तर इलेक्ट्रिक हीटिंगचं ॲप्लिकेशन क्लीन ऑपरेशन. पोल्युशन होते का? नाही. फ्यूल लागते का? नाही. तर क्लीन हीटिंग सगळ्यात महत्त्वाचं. क्लीन ऑपरेशन क्लीन आहे. तिथं राख तयार होणार नाही, तिथं गॅसेस तयार होणार नाही, काही नाही. क्लीन ऑपरेशन. त्याच्यानंतर नो पोल्युशन होणार का? नाही. कोणतंच पोल्युशन होणार नाही. एअर पोल्युशन होणार नाही,
त्याच्यानंतर सॉईल पोल्युशन म्हणजे राग बीक तयार होणार नाही, डस्ट डर्ट येणार नाही, त्याच्यानंतर साऊंडसुद्धा येणार नाही. ओके, क्लीन ऑपरेशन. तुम्ही बघा, हीटर पाणी तापवतंय, आवाज येतो का? गॅस पाणी तापवतंय, आवाज येतो ना? येतो ना? ते इझी ऑफ कंट्रोल, इझी टू कंट्रोल किंवा इझी टू कंट्रोल. ठीक आहे, इझी टू कंट्रोल. कंट्रोल करणं कसं आहे? सोपं आहे. तुम्ही बघा, तुम्हाला ऑन ऑफ करणं सोपं आहे, तसंच कंट्रोल करणं पण सोपं आहे. तुम्ही इंडक्शन शेगडीला टेम्परेचर सेट करता ना, इस्त्रीला पण कधी टेम्परेचर सेटिंगचं एखादं ऑप्शन असू शकतं. चांगल्या इस्त्रीला असतं, काही काही ना नसते. पण इझी टू कंट्रोल. ओके, हिटिंग. त्याच्यानंतर लो ॲम्बियंट टेम्परेचर. ॲम्बियंट टेम्परेचर कमी असतं. नॉर्मल ऑपरेटिंग टेम्परेचर जे काय तुमचं 25-30 असतंय, ओके, नॅचरल टेम्परेचर, त्या टेम्परेचरच्या आसपास तुमचं ॲम्बियंट टेम्परेचर असतं. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट हीट करायला लागली तर त्याचा सप्लाय कट ऑफ झाला तर त्या टेम्परेचरला येऊन थांबवते, त्याचं लो ॲम्बियंट टेम्परेचर असते. त्याच्यानंतर लोकलाइज ॲप्लिकेशन, लोकली वापरू शकतो. कुठं वापरता रे ही हिटिंग? शेगडीमध्ये, त्याच्यानंतर इस्त्रीमध्ये, हीटरमध्ये, गिझरमध्ये, ओव्हनमध्ये, तर ह्या सगळ्या ॲप्लिकेशनला वापरतात. त्याच्यानंतर युनिफॉर्म हिटिंग. भाकरी एका साईडने जळते, ओके, कारण का त्या साईडने जाळ जास्त असतो, दुसऱ्या साईडने कमी असतो, अशा पद्धतीने. पण ही हिटिंग कशी युनिफॉर्म आहे. तुम्ही बघितलं का पिझ्झा एका साईडने जाळ आला? नाही जळत, नाही जळत ना. तुम्ही चुलीवर पिझ्झा करताना मग जळणार असतो. तर इलेक्ट्रिक सप्लाय ओव्हनमध्ये जर तुम्ही व्यवस्थित भाजला तर तो युनिफॉर्म. तुम्ही बघितलं का पार्ले बिस्किटचं आपण बिस्किट उघडलं आणि त्याच्यामध्ये एखादं जळका बिस्किट निघालं? नाही का? हिटिंग युनिफॉर्म होते ना तिथं. ओके, सो युनिफॉर्म हिटिंग. त्याच्यानंतर हिटिंग ऑफ बॅड कंडक्टर, हीट अँड इलेक्ट्रिसिटी. जे हीट आणि इलेक्ट्रिसिटीचं बॅड कंडक्टर आहे त्याची सुद्धा हिटिंग या इलेक्ट्रिक हिटिंगने होते. म्हणजे लाकडाला तुम्हाला गरम करायचे, इलेक्ट्रिक हिटिंगने करू शकता, डायइलेक्ट्रिक हिटिंगने. लाकडाला पाव गरम करायचा आहे, तुम्ही त्या ओव्हनमध्ये टाका. भट्ट्या असतात बघा स्पेसिफिक, ओके, जसं कूलिंगसाठी असतं तसं हिटिंगसाठी सुद्धा असतं. तर याच्यामध्ये बॅड कंडक्टरची सुद्धा हीट होते, येतं लक्षात. त्याच्यानंतर लेस अटेन्शन, मोबिलिटी ऑफ जॉब. जास्त अटेन्शन द्यायची गरज नाही. तुम्ही हीटर लावून दिले, तिला काय जाळ लावायचा का, त्याला काय अजून काय करायचं? काहीच नाही, अटेन्शन नाही. एकदा चालू केलं, आपल्याला माहिती आहे 10 मिनिटात पाणी तापणार आहे, 10 मिनिटांनी जाऊन चेक करायचं, बोट घालून नाही, चेक करायचं म्हणजे वेदर इट इज ओके ऑर नॉट. तर त्याला जास्त अटेन्शन द्यायची गरज नाही. त्याच्यानंतर मोबिलिटी ऑफ जॉब, दुसरीकडे बी करू शकतो. तुमची चूल एका ठिकाणी असते, दुसरीकडे नेऊ शकता का? नेऊ शकता, पण मग ते परत तुम्हाला ते सरपण, ते राख, असं तसं ते खूप मोठा एरिया कंझ्युम करेल. तसं लेस स्पेस ऑक्युपाय आहे, ओके. त्याच्यानंतर मोबिलिटी ऑफ जॉब, कुठं पण आपण पाहिजे तिथं आपण सेट करू शकतो, बनवू शकतो. त्याच्यानंतर चिपनेस, स्वस्त आहे, स्वस्त आहे. तुम्ही गॅसपेक्षा हीटरवर पाणी तापतान तर ते पाणी तापलेलं इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन कमी आहे कम्पेअर विथ गॅस. त्याच्यानंतर क्विक हिटिंग, लवकर तापते, ओके. उदाहरण दिलं मी पाण्याचं. तर क्विक हिटिंग. त्याच्यानंतर मोर सुटेबल फॉर लार्ज स्केल, खूप मोठं प्रोडक्शन असेल तर इलेक्ट्रिक हिटिंगचा जास्त वापर होतो, लक्षात घ्या. छोटे छोटे चिल्लर प्रोडक्शनसाठी एवढा होत नाही, पण मोठ्या प्रोडक्शनसाठी इलेक्ट्रिक हिटिंगचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो. जसं की मोठमोठे फर्नस आहे. आता जालना शहर जे आहे हे काय स्टील मॅन्युफॅक्चरचं हब आहे, ओके. लोखंडाचे उद्योग सगळ्यात जास्त इथं चालतात. मग इथं काय आहे, जे स्क्रॅप आणलेलं आहे भांगार, त्या स्क्रॅपला परत रिमोल्ड करून त्याचं परत पोलाद किंवा लोखंड तयार करण्याचे कारखाने इथं आहेत, खूप मोठे कारखाने आहेत. मग ह्या प्रोसेसमध्ये जे फर्नस वापरतात, स्पेसिफिक भट्ट्या वापरतात, ह्या इलेक्ट्रिक ओव्हन आहेत. इथे इलेक्ट्रिक हिटिंगचा वापर केला जातो मोठ्या प्रमाणात, येतं लक्षात.
देन इथपर्यंत कोण कोण आलं रे? काय अडचण नाही ना. चला आता नेक्स्ट कन्सेप्ट बघू. क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिक हिटिंग. क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिक हिटिंग, याच्यामध्ये दोन प्रकार पडतात इलेक्ट्रिक हिटिंगचे. बघा, पॉवर फ्रिक्वेन्सी हिटिंग आणि हाय फ्रिक्वेन्सी हिटिंग. पॉवर फ्रिक्वेन्सी म्हणजे नॉर्मल तुमची 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे, आणि हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? मोर दॅन 50 हर्ट्ज. पॉवर फ्रिक्वेन्सी हिटिंग म्हणजे काय? ज्या नॉर्मल 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी त्याला आपण काय म्हणू? पॉवर फ्रिक्वेन्सी हिटिंग म्हणू. तर याच्यामध्ये तीन प्रकार पडतात. इलेक्ट्रॉन बंबार्डमेंट टाइप ऑफ हिटिंग, रेजिस्टन्स हिटिंग, आर्क हिटिंग. तर ही डिटेलमध्ये बघणार आहेत आपण काय. इलेक्ट्रॉन बंबार्डमेंट टाइप ऑफ हिटिंग, रेजिस्टन्स हिटिंग आणि आर्क हिटिंग. तर इलेक्ट्रॉन बंबार्डमेंट टाइप ऑफ हिटिंग मध्ये एक इलेक्ट्रॉन जर आपण युरेनियमला फेकून मारला, काय होईल रे? इलेक्ट्रॉन नाही, एक न्यूट्रॉन जर युरेनियमला फेकून मारला, काय होईल? एका तुकड्यात, एका फटक्यामध्ये त्या युरेनियमचे दोन तुकडे पडतील. स्ट्रॉन्टियम आणि झेनोनियम असे पार्ट्स पडतील. परत त्याच्यातून 3 इलेक्ट्रॉन बाहेर पडतील प्रत्येक स्टेजमधून. बघा, एक न्यूट्रॉन आपण एका युरेनियमला फेकून मारला तर काय होईल? त्याच्यापासून 2 तुकडे होतील. कशाचे? युरेनियमचे. आणि त्या प्रत्येक तुकड्यामधून 3 न्यूट्रॉन बाहेर पडतील. न्यूट्रॉन ते 3 न्यूट्रॉन परत दुसऱ्या युरेनियमवर आदळतील आणि त्यापासून हीट तयार होईल. या टाईपच्या हिटिंगला आपण चेन रिॲक्शन म्हणतो. काय म्हणतो? चेन रिॲक्शन. ही थोडी वेगळी कन्सेप्ट आहे. पण याच पद्धतीने इलेक्ट्रॉन जर एखाद्या पार्टवर बंबार्ड केला, इलेक्ट्रॉन बरं का, इथं न्यूट्रॉन मारलाय, पण याच पद्धतीने इलेक्ट्रॉन जर एखाद्या पार्टवर फेकून मारला तर तिथे हीट तयार होते. त्या टाईपच्या हिटिंगला आपण इलेक्ट्रॉन बंबार्डमेंट टाइप ऑफ हिटिंग म्हणतो. काय म्हणतो? इलेक्ट्रॉन बंबार्डमेंट टाइप ऑफ हिटिंग म्हणतो. इथं आपण काय करतोय? न्यूट्रॉन फेकून मारतो. ही चेन रिॲक्शन आहे. न्यूक्लिअर फिशन, न्यूक्लिअर फ्युजन माहित असेल ना तुम्हाला. आपला सूर्य काय करतोय? उष्णता देतो. कशामुळं? याच रिॲक्शनमुळे देतो. इथं लक्षात, सूर्याची उष्णता याच्यामुळेच भेटते, चेन रिॲक्शनमुळे. खूप मोठ्या प्रमाणात E=mc² एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता सूर्याकडून मिळते. E म्हणजे काय? एनर्जी. M म्हणजे काय? मास ऑफ दॅट चेन रिॲक्शन मध्ये जे सहभागी झाले त्याचं मास. आणि C म्हणजे काय? किती स्पीडने ते युरेनियम वर फेकून मारलं ते. आता बघा, ही स्पीड किती आहे? 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. एका सेकंदात 3 लाख किलोमीटर, त्याचा वर्ग. मग किती प्रचंड उष्णता सूर्याच्या केंद्रकामध्ये होत असेल. आणि पहिले तर सूर्य म्हणजे किती मोठा आहे, त्याचं मास किती मोठं आहे. त्याच्यामुळे तुम्ही इमॅजिन पण नाही करणार एवढी प्रचंड मोठी उष्णता तिथे निर्माण होते. आपण तर का जवळ आहे, 15 कोटी किलोमीटर आपण सूर्यापासून. पण अगदी नेपच्यून, प्लुटोला पण उष्णता देण्याचं काम सूर्य करतो. आपल्या वर ओझोन लेअर आहे, O3 लेअर खूप मोठा आहे, त्याला पेनिट्रेट करून सूर्यकिरणं येतात. तरी पण आपल्या पृथ्वीचं तापमान भरपूर आहे. जीवसृष्टी जिवंत राहील एवढं टेम्परेचर येते लक्षात. तर किती उष्णता तयार होत असेल. तर ही चेन रिॲक्शन आहे. बघा, तसेच इलेक्ट्रॉन जर आपण बंबार्ड केला, एखाद्या मटेरियलवर आदळला, तर त्याच्यामध्ये काय होणार आहे? हीट तयार होणार आहे. त्या टाईपच्या हिटिंगला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉन बंबार्डमेंट टाइप ऑफ हिटिंग म्हणतो. इलेक्ट्रॉन बंबार्डमेंट टाइप ऑफ हिटिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रेजिस्टन्स हिटिंग. वेन करंट फ्लोइंग थ्रू एनी कंडक्टर, हीट इज प्रोड्यूस इन दॅट कंडक्टर. एखाद्या वाहकामधून जर विद्युत धारा वाहिली तर त्याच्यामध्ये उष्णता निर्माण होते. का बरं होते? का बरं होते? कारण इलेक्ट्रॉन याच्यामध्ये कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. म्हणजे काय होते? इलेक्ट्रॉनची पोलॅरिटी शिफ्ट होते. हा याला चार्ज हस्तांतरित होते. इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने मूव्ह होते, म्हणजे करंट असा फ्लो होतो. इलेक्ट्रॉन मूव्ह नाही होत. हा याला खो देतो, हा याला खो देतो, हा याला खो देतो, खो 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 खो. तर चार्ज इकडून इकडं ट्रान्सफर होतो इलेक्ट्रॉनचे. त्याच वेळेस करंट असा फ्लो होतो. माहिती आहे ना तुम्हाला. पण ह्या खोखोच्या प्रोसेसमध्ये इलेक्ट्रॉन कोलाइड होतात, एकामेकाला आदळतात, आणि आदळल्यामुळे हीट तयार होते. लक्षात घ्या. रेजिस्टन्स हिटिंग तो एक कन्सेप्ट आहे.
आणि हे कोणी सांगितलं? ज्यूल्सने सांगितलं. एच इज इक्वल्स टू आय स्क्वेअर आर टी. ओके, ज्यूल्स कॉन्स्टंट माहिती आहे ना तुम्हाला. तर याच्यात परत 3 प्रकार पडतात. एक डायरेक्ट हिटिंग, दुसरं रॅडियंट इन्फ्रारेड हिटिंग, दुसरं इनडायरेक्ट हिटिंग. डायरेक्ट हिटिंगमध्ये चार्जमधून करंट फ्लो होतो, इनडायरेक्ट हिटिंगमध्ये चार्जमधून करंट फ्लो होत नाही. आणि रॅडियंट किंवा इन्फ्रारेड हिटिंगमध्ये सुद्धा इनडायरेक्ट रॅडियंट किंवा इन्फ्रारेड प्रिन्सिपलने वर्क करतात. आता रॅडियंट मोड ऑफ हीट ट्रान्सफरमध्ये हे तुमचं क्लिअर होईल. त्याच्यानंतर तिसरे आर्क हिटिंग. तिसरी हिटिंग कोणती आहे? आर्क हिटिंग. आर्क म्हणजे काय रे? स्पार्क. आर्क म्हणजे काय? स्पार्क. बघा, 2 इलेक्ट्रोड जर जवळ आले, दोघांमध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे आणि जवळ आले तर इथं काय होईल? हवेमधून इलेक्ट्रिसिटी तयार होईल. अशा थिनग्या थिनग्या पडतील. बघा, ताराला टच झाल्यावर पाहिलं असेल. तर ती स्पार्क जी आहे, आर्क जी आहे, त्यापासून हीट जनरेट करायची आणि ती हीट वापरायची. त्याला आपण आर्क हिटिंग असं म्हणतो. आर्क हिटिंग. आर्क वेल्डिंग पाहिली असं ना तुम्ही, त्याच पद्धतीने आर्क हिटिंग असते. ते आर्क तयार करून त्या स्पेसिफिक भट्ट्या पेटवायच्या आणि त्याच्यावरून वर्क करायचे, त्याला आर्क हिटिंग म्हणतात. मग आर्क हिटिंगचे परत 2 प्रकार पडतात, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. डायरेक्ट आर्क हिटिंगमध्ये परत चार्जमधून करंट फ्लो होतो, म्हणजे चार्जमधून आर्क पास होते. चार्ज म्हणजे काय? ज्याला गरम करायचं त्याला चार्ज म्हणतात. इनडायरेक्टमध्ये तसं होत नाही, रॅडियंट प्रिन्सिपलने हीट ट्रान्सफर होते. त्याच्यानंतर आता आपण येऊ हाय फ्रिक्वेन्सी हिटिंगकडं. हाय फ्रिक्वेन्सी हिटिंगचे 2 प्रकार पडतात. डायइलेक्ट्रिक हिटिंग. डायइलेक्ट्रिक प्रिन्सिपल म्हणजे नॉन इन्सुलेटिंग मटेरियल, नॉन कंडक्टिंग मटेरियल, सॉरी, इन्सुलेटिंग मटेरियल. प्लास्टिक, रबर, फूड प्रोडक्ट, त्याला जर गरम करायचं असेल तर डायइलेक्ट्रिक हिटिंगचा वापर करू. त्याच्यानंतर इंडक्शन हिटिंगमध्ये 2 प्रकार पडतात, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. इंडक्शनमध्ये आपण म्युच्युअल इंडक्शन प्रिन्सिपल म्हणजे ट्रान्सफॉर्मरचा प्रिन्सिपल वापरतो हिटिंग करण्यासाठी. त्याच्यात 2 प्रकार पडतात, एक डायरेक्ट आणि दुसरा इनडायरेक्ट. डायरेक्टमध्ये चार्जमधून करंट फ्लो होतो, इनडायरेक्टमध्ये चार्जमधून करंट फ्लो होत नाही. परत त्याच्यात 2 सब पार्ट आहेत, कोर आणि कोरलेस. कोरमधून करंट फ्लो होत असेल, फ्लक्स पास होत असतील तर त्याला कोर जर असेल तर कोर टाईप ऑफ इंडक्शन हिटिंग म्हणतात, आणि त्याला जर कोर नसेल तर कोरलेस टाईप ऑफ इंडक्शन हिटिंग म्हणतात. तर दिस इज क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिक हिटिंग. 2 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो फक्त डायग्राम काढायला. किती जणांना समजलं रे? पुन्हा एकदा 2 मिनटं लक्ष द्या. 2 टाईपचे हिटिंग. पॉवर फ्रिक्वेन्सी हिटिंग म्हणजे 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी, तिथं मोर दॅन 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर इथं इलेक्ट्रॉन बंबार्डमेंट टाईप ऑफ हिटिंग, रेजिस्टन्स हिटिंग, आर्क हिटिंग. रेजिस्टन्स हिटिंगचे परत डायरेक्ट, इनडायरेक्ट, इन्फ्रारेड, तसे 2च पडतात. काय बऱ्याच पुस्तकामध्ये हे दिलं बी नाही, हे नाही लिहिलं तरी चालेल तुम्ही. डायरेक्ट इनडायरेक्ट, आर्कमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट, त्याच्यानंतर इंडक्शनमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट, डायइलेक्ट्रिक, अशा पद्धतीने. ओके, सो दिस इज क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिक हिटिंग. आलं लक्षात? सो राईट डाऊन फास्ट. मोड ऑफ हीट ट्रान्सफर. याचा पहिला कन्सेप्ट बघू आपण, मोड ऑफ हीट ट्रान्सफर. मग हीट ट्रान्सफर कशा कशा पद्धतीने होते ते आपल्याला बघायचे. मोड ऑफ हीट ट्रान्सफर. आता बघा, इथं तुम्ही काय केलं? पाणी शिजवायला टाकलं. काय केलं? पाणी शिजवायला टाकलं. मग पाण्यात काय असेल? मग शिजलं कसं पाहू? आता हीटर लावलं, लक्ष द्या, हीटर लावलं, शेगडी आहे. कोणती? कॉइल्ड फिलामेंटची शेगडी आहे. टंगस्टन फिलामेंट किंवा नायक्रॉनचा फिलामेंट आपण तिथं वापरलं. 2 प्रकारच्या 3 प्रकारच्या शेगड्या असतात माहिती ना तुम्हाला. एक रॉड टाईप आहे, एक बारीक कॉइल फिलामेंट असते. तर कॉइल फिलामेंटची शेगडी आहे आणि त्या शेगडीला सप्लाय दिला, व्होल्टेज दिलं, काय होणार आहे? हे मटेरियल तापणार आहे, लाल होणार आहे. त्याच्यावर तुम्ही भगुनं ठेवलं. भगुनं माहिती आहे? पातेलं. आणि त्या पातेल्यामध्ये तुम्ही काय टाकलं? पाणी टाकलं आणि पाणी गरम करायला ठेवलं. म्हणजे एक तुम्ही कहावत ऐकली असेल, म्हणजे एकदा एक मुलगा मुलगी बघायला जातो आणि तो विचारतो, तुला स्वयंपाक येतो का? तर ती मुलगी म्हणते, मला एकच गोष्ट येते म्हणे, पाणी तापवता येतं म्हणे, पाणी तापवता येतं. तर तसं आपण पाणी तापवायला ठेवलं. काय केलं? पाणी तापवायला
ठेवलं आणि त्याला मेटल लोखंडाचं काय हँडल आहे आणि या हँडलवर इन्सुलेशन नाही बरं का. इथं बघा बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल हे इन्सुलेशन असतं, पण हे इन्सुलेशन आहे का? हा इन्सुलेशन आहे का? नाही. असं हे पाणी शिजवायला टाकलं किंवा पाणी तापवायला टाकलं इथपर्यंत आले. आता सप्लाय दिला, काय होणार आहे? हे गरम होणार आहे. गरम झाल्याच्या नंतर रॅडियंट पद्धतीनं हीट ट्रान्सफर होणार आहे. कशा पद्धतीने हीट ट्रान्सफर होणार आहे? रॅडियंट पद्धतीने हीट ट्रान्सफर होणार आहे बाय मीन्स ऑफ हीट वेव्स. अशा वेव्ज येतील आणि त्या वेव्स तुमच्या त्या ऑब्जेक्टपर्यंत पोहोचतील. त्याला आपण रॅडियंट हीटिंग असं म्हणतो. काय म्हणतो? रॅडियंट हीटिंग. सकाळी सकाळी थंडीच्या दिवसात तुम्ही शेकोटी करता, सो दॅट टाईप ऑफ हीटिंग इज रॅडियंट हीटिंग. कोणती हीटिंग आहे ती? रॅडिएशन हीटिंग किंवा रॅडियंट हीटिंग. हीट इज ट्रान्सफर फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट बाय मीन्स ऑफ वेव्ह. रॅडियंट वेव्ह जातील आणि त्या रॅडियंट वेव्ह हीट तयार करतील, त्याला रॅडियंट हीटिंग म्हणते. इथपर्यंत समजलं? कोणाकोणाला समजलंय? शेकोटी साईड शेकोटीच्या साईडला तुम्ही थांबले तर तुमच्यापर्यंत हीट येते. त्या टाईप ऑफ हीटिंग इज रॅडियंट हीटिंग. आता नेक्स्ट, काही वेळाने याला हात लावला तर काय होईल रे? चटका बसल, पोळल. का बरं? कारण हीट ट्रान्सफर झाली बाय कंडक्शन. इथून अशी हीट हळूहळू हळूहळू इथपर्यंत गेली. तर हीट ट्रान्सफर बाय कंडक्शन. हीट ट्रान्सफर फ्रॉम वन पार्ट टू अनदर बाय कंडक्शन. बाय कंडक्शन म्हणजे काय? मॉलिक्यूल काय करतात? हीट ट्रान्सफर करतात. हा मॉलिक्यूल याला हीट ट्रान्सफर करेल, हा याला हीट ट्रान्सफर करेल, हा याला करेल. अशा अशा पद्धतीने जसा करंट फ्लो होतो ना, करंटमध्ये बी काय होतं? इलेक्ट्रॉन खो खो खेळतात. तसेच इथं हीट ट्रान्सफर इथून अशा अशा पद्धतीने होते. आणि हीट इज ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम हॉट जंक्शन टू कोल्ड जंक्शन. गरम पार्टकडून थंड पार्टकडे हीट ट्रॅव्हल होते. तुम्ही पळी जर अशी पातेल्यात ठेवली आणि त्याला तापवलं, ओके, तुम्ही बघितलं असेल कधीतरी पळी तुम्हाला एकदम चटका बसतो, उलटणं पळी जे काय असतील ते शब्द डायरेक्ट चटका बसतो, पाहिलं असेल ना तुम्ही. तर हे जे आहे हे कंडक्शनने हीट ट्रान्सफर होते. हीट ट्रान्सफर इज बाय मीन्स ऑफ कंडक्शन. इथं काय होतंय? मॉलिक्यूल मधून किंवा त्या पार्टमधून डायरेक्ट हीट ट्रान्सफर होते बाय मीन्स ऑफ कंडक्शन. तर हे कोणाकोणाला समजलं? याच्यामध्ये मेटल असेल काही किंवा डायरेक्ट तुम्ही हात का नाही लावत? असं बघून उचललं आणि ठेवलं की तुम्हाला चटका बसतो का? हीट ट्रान्सफर होते तिथून डायरेक्ट तुमच्या हातामध्ये. तर दॅट टाईप ऑफ हीट ट्रान्सफर इज कंडक्शन प्रिन्सिपल. आता एक नवीन कन्सेप्ट आहे कन्व्हेक्शन. नवीन नाही आहे ॲक्च्युली, जुनाचे, फक्त तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आता याच्या बुडाला उष्णता लावली तर ह्याचं बुड गरम होईल आणि इथलं पाणी त्याची घनता कमी होईल. समजून घ्या, डेन्सिटी ऑफ वॉटर इज रिड्यूस डाऊन, म्हणजे याची घनता कमी होईल. घनता कमी झाल्याच्या नंतर हे कमी घनतेचं पाणी वर जाईल आणि जास्त घनतेचं पाणी खाली येईल. परत त्याच्या बुडाला हीट लागली की काय होईल? या गरम पाण्याची घनता कमी होईल. गरम पाण्याची घनता कमी झाली की ते वर येईल आणि जास्त घनतेचं पाणी खाली येईल. आणि अशा पद्धतीने खालीवर 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 चालूच असेल. याला आपण पाणी उकळणं असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो? पाणी उकळणं असं म्हणतो. परंतु ही जी मुवमेंट ऑफ मॉलिक्यूल आहेत, या मुवमेंट ऑफ मॉलिक्यूलच्या हीट ट्रान्सफर मेथडला काय म्हणतो? कन्व्हेक्शन मेथड म्हणतो. ओके, बाय मीन्स ऑफ मोशन ऑफ मॉलिक्यूलचं मोशन होतंय. पाहिलं असेल ना पाणी एकदम खळखळ उकळताना, चहा उकळणं, पाणी उकळणं, दूध उकळणं. पण दुधामध्ये काय होतं? बऱ्याच वेळेस उकळताना एक स्निग्ध पदार्थ असतो, साय म्हणतात त्याला, माहिती आहे ना तुम्हाला? ती साय अशी वर जमा झालेली असते आणि ही पाणी जे उकळतं त्याच्यामुळे ती साय वर वर ढकलत राहते, म्हणून दूध उतू येतं. दूध का उतू येतं? कन्व्हेक्शन प्रिन्सिपलमध्ये जी वर स्निग्ध पदार्थ ज्याला साय म्हणतो आपण, ती साय वर वर येते. ही प्रोसेस चालूच राहते. मग त्यामुळं काय होतं? अशा पद्धतीने ते वर 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 येत राहतं आणि त्याला जर त्या इथून हवा निघायला जागाच नाही भेटली तर मग ते डायरेक्ट पातेल्यातून बाहेर येतं. पाहिलं असेल ना तुम्ही दूध उतू आलेलं. मग त्याला तुम्ही काय करता? काहीतरी घेता,
हरवता त्यानं काय होतं, त्याचं ऑक्सिडेशन म्हणजे त्याचे काय म्हणते गॅसेस रूपामध्ये जे आहे बाष्पीभवन झालेलं ते बाहेर निघतं आणि परत मग दूध ओके होते. इथं लक्षात साय पडली की नंतर मात्र दूध एकदा तापायला लागलं की मग ते उकळत राहतं, दूध उकळलेलं. ओके, सुरुवातीला का उतू येतं ते कळालं असेल तुम्हाला. बरं ते जाऊ द्या, हे समजलं का. इथं काय होतं, याला उष्णता लागली की काय होतं, याची घनता कमी होते, मग ते वर जातं, वरचं पाणी खाली येतं. ह्या प्रोसेसला उकळणं असं म्हणतो, त्यालाच कन्व्हेक्शन असं म्हणतो. तर कोणाकोणाला समजलंय? सो राईट डाऊन दिस. तर बघा, मोड ऑफ हीट ट्रान्सफर पाहिले आपण. लक्ष द्या, मोड ऑफ हीट ट्रान्सफर पाहिले तर त्यासाठीचे काही फॉर्म्युलेशन्स आहे, लक्षात घ्या. तर पहिलं हीट डिसिपेटेड ड्यू टू कन्व्हेक्शन. ज्यावेळेस पाणी उकळतं त्यावेळेस किती हीट डिसिपेट होते, बाहेर जाते. किती हीट बाहेर जाते, डिसिपेट होते. डिसिपेट होणं म्हणजे काय, बाहेर जाणं. किती हीट डिसिपेट होते तेवढी. तर HC म्हणजे हीट डिसिपेटेड बाय कन्व्हेक्शन, HC इज इक्वल्स टू 3.875 T1 मायनस T2 रेस्ट टू द पॉवर 1.25 वॅट पर मीटर स्क्वेअर. एवढी हीट डिसिपेट होते. मग T1 म्हणजे काय, ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ हिटिंग सरफेस. ज्या सरफेसला आपण हिट केलंय त्या सरफेसचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आणि T2 म्हणजे काय, ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ एअर. ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ एअर. तर एवढी हीट डिसिपेट होती. किती होते, HC इज इक्वल्स टू 3.875 T1 मायनस T2 रेस्ट टू द पॉवर 1.25 वॅट पर मीटर स्क्वेअर. एवढी हीट कन्व्हेक्शनने डिसिपेट होते. आता हीट डिसिपेटेड ड्यू टू रेडिएशन. हीट डिसिपेटेड इन द फॉर्म ऑफ रेडिएशन, H is equals to 5.72 K E T1 divided by 100 raised to power 4 minus T2 divided by 100 raised to power 4 watt per meter square. Watt per meter square. तर हीट डिसिपेशन इन द फॉर्म ऑफ रेडिएशन हे लक्षात घ्या. मग हीट डिसिपेटेड इन द फॉर्म ऑफ कंडक्शन काय असेल, कंडक्शननी हीट डिसिपेट होत नाही. ओके, कंडक्शननी हीट डिसिपेट होते का, नाही होत. हीट ट्रान्सफर होते. नाही, याने बी हीट ट्रान्सफरच होते पण डिसिपेट होत नाही, बाहेर जात नाही. तर इथं डिसिपेट होते, बाहेर जाते. समजलंय. आता इथं के म्हणजे काय, रेडिएशन इफिशियन्सी किंवा याला रेडिएशन कॉन्स्टंट सुद्धा म्हणतात. रेडिएशन इफिशियन्सी. ई म्हणजे काय, इमिसिव्हिटी. इमिटिव्हिटी. परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिटिव्हिटी 1 राहते. ओके, त्याच्यानंतर T1 म्हणजे काय, टेम्परेचर ऑफ सोर्स इन केल्विन. केल्विन मध्ये टेम्परेचरचा, सोर्सचं टेम्परेचर. त्याच्यानंतर T2 म्हणजे सबस्टन्सचं टेम्परेचर, ज्याला आपल्याला हीट करायचं त्याचं टेम्परेचर. म्हणजे सबस्टन्सचं टेम्परेचर T2, सोर्सचं टेम्परेचर T1. ओके, आणि नंतर हे याच्यामध्ये टाकलं तर हीट डिसिपेटेड इन द फॉर्म ऑफ रेडिएशन किती आहे, एवढं. याला काय म्हणतात, स्टीफन्स लॉ सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, स्टीफन्स लॉ, किंवा याला स्टीफन्स कॉन्स्टंट सुद्धा म्हणतात. ओके, ज्यावेळेस आपल्याला डिझाईन ऑफ हिटिंग एलिमेंटचे न्यूमरिकल घ्यायचे त्यावेळेस तुमचा हे डिटेल होईल. आता नेक्स्ट बघा, काय, प्रोपोर्शनॅलिटी ऑफ मोड ऑफ हीट ट्रान्सफर. म्हणजे ज्यावेळेस कंडक्शन होतं त्यावेळेस हीट किती ट्रान्सफर होते, 20 वॅट पर सेंटीमीटर स्क्वेअर. प्रत्येक सेंटीमीटर स्क्वेअरला 20 वॅट पर सेंटीमीटर स्क्वेअर. प्रत्येक सेंटीमीटर स्क्वेअरला 20 वॅट एवढं कन्झम्पशन लागेल. जर चांगलं फ्लो असेल तर 1000 वॅट पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढी हीट ट्रान्सफर होते कंडक्शन. त्याच्यानंतर कन्व्हेक्शननी 0.5 वॅट पर सेंटीमीटर स्क्वेअर. तर सगळ्यात जास्त हीट ट्रान्सफर कशाने होते, यानं. त्याच्यानंतर रेडिएशननी 8 वॅट पर सेंटीमीटर स्क्वेअर. तर एवढी हीट ट्रान्सफर होते. ओके, तर सगळ्यात भारी ट्रान्सफर कशाने होते, कंडक्शननी, नंतर रेडिएशननी, आणि खूप कमी हीट ट्रान्सफर कशाने होते, कन्व्हेक्शननी. इथे लक्षात. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त तुम्ही बघितलं असेल कंडक्शन किंवा रेडिएशन आहे. त्यात बी रेडिएशन जास्त वापरतात, कंडक्शन कमी वापरतात, कारण कंडक्शननी शॉक लागण्याची भीती असते. ओके, तर ते काय ते आपण बघू. ओके, रेजिस्टन्स हिटिंग जे आहे कंडक्शनवर वर्क करणारे ते आपण 1 बाय 1 बघू. ते समजलं का तुम्हाला. चला, राईट डाऊन. हे लिहिलं तुम्ही.
आता नेक्स्ट सबटायटल द्या, रेजिस्टन्स हिटिंग पहिला कन्सेप्ट अँड ड्रॉ दिस डायग्राम. रेजिस्टन्स हिटिंग कन्सेप्ट समजून घ्या. बघा, अ हिटिंग ऑफ मटेरियल बाय करंट फ्लोइंग थ्रू रेजिस्टिव्ह मटेरियल बाय I2R लॉसेस इज रेजिस्टन्स हिटिंग. म्हणजे एखाद्या कंडक्टर मधून हीट कधी बाहेर पडेल किंवा हीट कशी जनरेट होईल, त्याच्यात ज्यावेळेस करंट फ्लो होईल त्यावेळेस हीट तयार होईल. तर कशी, तर त्यातलं जे रेजिस्टन्स असेल त्या रेजिस्टन्स मध्ये हीट तयार होईल, I2R लॉसेस होईल आणि त्या I2R लॉसेसमुळे जी हिटिंग होईल त्याला आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स हिटिंग असं म्हणतो. ओके बाळ्या, मटेरियल मध्ये हीट होत असेल म्हणजे त्यातलं I2R लॉसेस त्याच्या सेल्फ रेजिस्टन्समुळे असेल, त्या टाईपच्या हिटिंगला रेजिस्टन्स हिटिंग म्हणतात. मग I2RT मध्ये I म्हणजे काय, करंट फ्लोइंग थ्रू, R म्हणजे रेजिस्टन्स आणि T म्हणजे टाइम ड्युरेशन, किती वेळापर्यंत हीट करंट फ्लो होतो ते. आता बघा त्याच्यामध्ये डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंगचा पार्ट आहे. काय, डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग. त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, एक डायरेक्ट आणि दुसरा. तर हे डायरेक्ट आहे. डायरेक्ट म्हणजे काय, चार्ज मधून करंट फ्लो होतो. डायरेक्ट म्हणजे काय, चार्ज मधून. आता चार्ज म्हणजे काय रे, ज्या मटेरियलला गरम करायचं, हीट करायचं त्याला काय म्हणायचंय, चार्ज म्हणायचं. बाळे लक्ष दे, ज्या मटेरियलला हीट करायचं त्याला चार्ज म्हणायचंय. सप्लाय दिला, लक्ष द्या, सप्लाय दिला की असा पाथ कंप्लीट होतो. एक्सप्लेनच करायला लावेल मी. सप्लाय दिला की असा पाथ कंप्लीट होतो म्हणजे चार्ज मधून करंट फ्लो होतो. आणि जर चार्ज मधून करंट फ्लो होत असेल तर त्या टाईपच्या मटेरियलला आपण काय म्हणायचं, त्या टाईपच्या हिटिंगला काय म्हणायचंय, डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग म्हणायचं. काय म्हणायचंय, डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग. आता कन्स्ट्रक्शन बघा, हे काय, थर्मल इन्सुलेशन म्हणजे हीट बाहेर जाऊ नये म्हणून. ओके, कंटेनर. त्याच्यानंतर हे कॉम्पॅक्ट वेसल आहे. त्याच्यानंतर हे हाय रेजिस्टन्स पावडर आहे. रेजिस्टन्स वाढवण्यासाठी आपण पुन्हा त्याच्यात पावडर टाकतो. का टाकतो, रेजिस्टन्स वाढव. का रेजिस्टन्स वाढव, कारण हीट वाढवायची, लवकर तापवायचं आपल्याला, लवकर तापवायचं म्हणून. ओके, तर हाय रेजिस्टन्स पावडर आपण इथं टाकत असतो. सप्लाय दिला, करंट अशा पद्धतीने पाथ कंप्लीट करेल आणि हीट होईल मटेरियलची. आता कन्स्ट्रक्शन बघा, तर हे कॉम्पॅक्ट वेसल आहे, 2 इलेक्ट्रोड असतात, AC-DC सप्लाय असतो. त्याच्यानंतर ज्या मटेरियलला हीट करायचं ते त्याच्यात ठेवायचं आणि ते पूर्ण इमर्ज होईल, बुडल तिथपर्यंत ठेवायचं आणि याच्यातून पाथ कंप्लीट होतो, त्याला आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स हिटिंग म्हणतो. कन्स्ट्रक्शन मध्ये बघा, याच्यात एक चेंबर आहे, कॉम्पॅक्ट वेसल आहे, त्याच्यानंतर 2 इलेक्ट्रोड आहे जे ग्राफाईटचे बनलेले आणि व्हर्टिकली उभं ठेवलेत, व्हर्टिकली प्लेस ठेवलेत. चेंबर फिट आहे, प्रॉपरली हीट इन्सुलेशन आहे, हीट बाहेर जात नाही. त्याच्यानंतर चार्ज कॅन बी फॉर्म, चार्ज सॉलिड, लिक्विड किंवा सेमी सॉलिड मटेरियल आपण चार्ज म्हणून वापरू शकतो, त्याला भाजून काढू शकतो. त्याच्यानंतर टोटली चार्जमध्ये हे मटेरियल बुडले पाहिजे, डुबले पाहिजे, हा फरक आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मध्ये. त्याच्यानंतर हाय लेअर पावडर टाकायचा आपल्याला, तो काय करणार आहे, एक्सेसिव्ह करंट लिमिट करणार आहे आणि हीट पण प्रोव्हाइड करणार आहे. ओके, इलेक्ट्रोड आर गिवन. बघा, इलेक्ट्रोडला AC किंवा DCचा सप्लाय द्यायचा आहे, हे झालं कन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये बघा, 2 इलेक्ट्रोड आर इमर्ज इन चार्ज, अ लेअर ऑफ हाय रेजिस्टिव्ह पावडर इज प्रोव्हाइड ॲट द टॉप. टॉपला पावडर प्रोव्हाइड करणार आहे, ते काय करणार आहे, करंट लिमिटचं काम करणार आहे. ओके, आता वर्किंग बघा, वेन सप्लाय इज गिवन टू द इलेक्ट्रोड काय होईल, करंट फ्लो, आणि करंट फ्लो झाला तर या प्रिन्सिपलने हीट तयार होणार आहे. ओके, दिस कॉजेस I2R लॉसेस इन द चार्ज इट सेल्फ अँड चार्ज हिटेड अप. चार्ज काय होईल, हीटेड अप होईल किंवा तापमान वाढेल त्याचं. अ लेअर ऑफ हाय रेजिस्टिव्ह पावडर इज नेसेसरी टू लिमिट द फ्लो ऑफ करंट, अदरवाईज अ हेवी करंट मे फ्लो इन द सर्किट. याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात करंट येऊन हीट कंट्रोल होणार नाही, तर त्यामुळे आपण काय करतो, एक हाय रेजिस्टिव्ह पावडर टाकतो. कुठं कुठं वापरतात रे हीटिंग, तर हीट ट्रीटमेंटला, सरफेस हार्डनिंग, ॲनलिंग, टेम्परिंग या ॲप्लिकेशनला वापरतात. आणि याची रेंज किती असते, 500 डिग्री ते 1400 डिग्री सेल्सिअसपर्यंत असते. येतं लक्षात, सो राईट डाऊन.